नमस्ते, जय हिंद. आज आपण डिस्कस करणार आहोत. नुकतेच आत्ता IBPS आपल्या याच्यात सर्व सरळ सेवाचे एक्झाम कंडक्ट करत आहे. तर IBPSने जो पॅटर्न राबवलेला आहे किंवा TCS जे दोघं जे कंपन्या आहे ते कसा पेपर घेते आपल्या सरळ सेवा एक्झाम जे होणार आहे त्याला पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. सरळ सेवा झाली, तलाठी झाली या भरतींना. तर मॅथ्सचं आपण डिस्कस करणार आहोत की मॅथ्समध्ये स्मार्ट सॉल्युशन अप्रोच आपली काय असायला पाहिजे होती. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आपण बघू की रवी, कुणाल आणि इक्बाल 3 लोक आहे. रवी हे कुणाल आणि इक्बाल हे 3 लोक आहे. त्यांची जे निधी येते किती 15,225 रुपये त्यांची निधी आहे. 525 रुपये त्यांची काय निधी आहे. त्याच्यामधून जर 22, 35 आणि 48 वजा केले त्यांची उर्वरित रक्कमचा रेशो किती होऊन जातो 7:10, 10 आणि 13 होऊन जातो. म्हणजे जर मी ॲड करतो ही 22 ॲड करतो, 35 ॲड करतो आणि 48 जर मी ॲड करतो तो टोटल रक्कम किती आली 105 रुपये. मग 105 जर मी याच्यातून वजा केली तर माझी रक्कम किती आली. हे 0 झाली, हे 2 झाली, 4 झाली, इतकी झाली. ठीक आहे. मग यांची जर मी बेरीज करतो त्यांची बेरीज किती आली 30. 30ची किंमत काय माझी 15,420. तर मग एकाची किंमत किती होऊन जाणार आहे माझी 3×5 15, 3×1 3, 3×4 12. एकाची किंमत 514. म्हणजे जो हा रेशो काहीतरी समथिंग काही रेशो होता. आता तो लेटेस्ट रेशो काय झालेला माझा याचा मल्टिप्लाय 514मध्ये केला, 10चा मल्टिप्लाय परत 514मध्ये केलं आणि 13चा मल्टिप्लाय कितीमध्ये केलं 514मध्ये मी केलं. तर माझं हे ॲन्सर येणार आहे. आणि त्यामध्ये आपल्याला काय 16 ॲड करायचे, 77 ॲड करायचे, 37 ॲड करायचे. ठीक आहे. मी याला मल्टिप्लाय करतो तो 7 चोक 28 येतात, 7 एकम 7 आणि 2 किती येतात 9 येतात, 7 पंजे 35 येतात, 352,3598 येतात. याला ॲड करतो तो 5140 येतो. याला मी मल्टिप्लाय करतो 13 चोक 52 होता, 13 एकम 13 5 18 होता आणि 13 पंजे 65 आणि किती होता 66 होता. आता याच्यामध्ये 16 ॲड करायचे, याच्यामध्ये किती 77 ॲड करायचे आणि याच्यामध्ये किती ॲड करायचे 37 ॲड करायचे आहे. ओके. याच्यात जर मी 16 ॲड केले तर किती होता 8 आणि 6 14, 10 आणि 11 हे 6, 3614 रेशो बनतो. याला ॲड केलं तर 7 7 4 11 1 1 आणि 1 2 होता, 5217 रेशो बनतो. याला ॲड केलं तर 9 8 3 काय 11 617 6719 बनतो. ओके. तर आपलं जे रेशो पाहिजे 3614 5216 6719. ठीक आहे. कोणतंही ऑप्शन आपलं करेक्ट नाही आहे. हे तर कटच होऊन जाता. हे 2 ऑप्शन आहे माझे. पण याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रिंटिंग मिस्टेक किंवा इंग्लिशमध्ये बेटर असू शकतं, कारण की 365267 आपले आलेले आहे 365267 हे याच्यामध्ये काहीतरी त्यांनी गोंधळ घातलेला आहे. ओके. तर हे क्वेश्चन आपल्याला एक वेळा काय दिलेले त्यांनी त्या हिशोबाने व्यवस्थित बघावं लागेल. ठीक आहे. की यांनी काहीतरी गडबड केली आहे. तर ऑप्शन सर्व चुकीचे, याच्यावर ऑब्जेक्शन तुम्ही टाकू शकता. आता बघू आपण आपला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपले अप्रोच काय असायला पाहिजे ते एक दुकानदार वस्तूची छापील किंमती त्यांच्या खरेदी किंमतीवर 25% जास्त नंतर 12% नफा मिळवतो तर 78% मिळालं त्याला. ठीक आहे. काही क्वेश्चन आहे. याच्यामध्ये एक सिम्पलचा फॉर्म्युला आहे MP आणि CPचा रेशो घ्यायचा. MP आणि CPचा रेशो घेतला तो वरती काय येतं 100 प्लस मायनस प्रॉफिट किंवा लॉस पर्सेंटेज येतो आणि खाली काय येतं 100 मायनसचा डिस्काउंट पर्सेंटेज. तर MP छापील किंमत किती आहे खरेदी किंमतपेक्षा 25% जास्त आहे. 25%ला आपण काही लिहू शकतो की 1/5 लिहू शकतो. 5वर 1 जास्त किंवा मग तुमच्या मनानुसार किती 100 आहे तर 100वर 25 जास्त म्हणजे किती होऊन जाणार 125. आता त्याच्यावर किती नफा मिळवतोय तो त्यावर नफा नाही मिळवते तो सर्वात अगोदर त्याच्यावर काय करतो डिस्काउंट देतो आहे 12% डिस्काउंट देतो आहे. 12% डिस्काउंट म्हणजे 100मधून 12 जर मायनस केलं तर किती आले 88 आले. आणि हे प्रॉफिट आपल्याला माहिती नाही, काहीतरी प्रॉफिट मिळतो आहे त्याला. प्रॉफिट माहिती आहे का नाही. याला कट केलं तर 25 4 जा 25 5 जा तर 5/4 एक रेशो होतो. याला मी कट केलं तर 22 येतं. हे जर 22 आणि 5चा गुणाकार झाला आहे ते 110 बनतं आणि 100 प्लस प्रॉफिट बनतो है ना. 110 मायनस 100 जर केले मी तो प्रॉफिट किती येतो माझा 10% प्रॉफिट येतो. ओके. किती प्रॉफिट येतो माझा 10% प्रॉफिट येतो. आता 10%ची जी किंमत आहे ती किती आहे 78. 100ची काढायची ते 10 लावून टाकायचं 780. ते एकदम इझी क्वेश्चन होता. याच्यामध्ये फक्त या फॉर्म्युल्यावर अप्रोच येते. याच्यावर सेकंड कंडिशन पण आपली येते की जर तुम्हाला MP आणि CP दिलेला असेल तर एक फॉर्म्युला माझा बनतो MP मायनस CP बनतो = प्रॉफिट प्लस डिस्काउंट बनतो. पण हे पर्सेंटेजच्या व्यतिरिक्त आहे. पर्सेंटेजच्या व्यतिरिक्त जर हा अमाऊंट असेल तर आपल्याला ह्याचा आन्सर काढता यायला पाहिजे. ओके. आता आपण बघू आपलं थर्ड क्वेश्चन. जे क्वेश्चनची लेवल आहे ते खूप भारी वाढलेली आहे सरळ सेवामध्ये. याच्या अगोदर खूपच एकदम सोपे प्रश्न यायचे, पण आता छान लेवल केलेली त्यांनी की वाटतंय की काहीतरी मॅथ्स करतोय. म्हणजे MPSCपेक्षा पण चांगली लेवल यांनी पकडून ठेवलेली आहे. ओके. आता एका छायाचित्रकाने 20,000 किमतीत एक कॅमेरा घेतला, ड्रोन विकत घेतले, 20% नफा 2% आणि एक टोटल 2% नफा आहे. एकदम सिंपल क्वेश्चन. ह्या क्वेश्चनला एलिगेशन शिवाय पर्याय नाही. सर्वात सिंपल अप्रोच एलिगेशन असते. एलिगेशन कसे की इकडे प्रॉफिट
इकडे प्रॉफिट लॉस आहे किंवा इकडे प्रॉफिट लॉस आहे, ओव्हरऑल प्रॉफिट लॉस इथे लिहायचा. मग इथे तुम्हाला काय मिळते, क्वांटिटी मिळते. बस हेच आपण याच्यामध्ये करणार आहोत, प्रॉफिट लॉस आणि क्वांटिटी लावणार आहोत. तर आपण लिहून घेऊ अगोदर काय काय आहे. ही कॅमेरा इथे लिहायचा, इथे ड्रोन लिहायचा. ठीक आहे. कॅमेरावर 20% नफा म्हणजे 100वर 20% नफा म्हणजे 120%. ते 120% इथे लिहून टाकायचा. त्याच्यानंतर काय, ड्रोनवर 10% तोटा, 100वर 10% तोटा म्हणजे किती, 90% इथे लिहून टाकायचं. ओव्हरऑल 2% फायदा म्हणजे 102 इथे लिहून टाकायचं. बस एलिगेशन लावून टाकायचं. 120मधून 102 गेले 18%. ओके. 102मधून 90 गेले किती, 12. म्हणजे हे जी व्हॅल्यू होती जर रेशोमध्ये केली क्वांटिटी खालची टोटल रुपीजवाली क्वांटिटी, तर 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 2 आणि 3 5ची व्हॅल्यू किती येते इथे 2000. म्हणजे 20च कन्सिडर करू, बाकीच्या शून्याला काही किंमत नाही. तर 5 4 जा 20. तसंच कॅमेरा विचारली तर कॅमेऱ्याच्या खाली 2 आहे, 2चं मल्टिप्लाय 4मध्ये करू किती, 8 एकच ऑप्शनमध्ये होतो, ऑप्शन नंबर ए. ओके. तर क्वेश्चन किती सिम्पल आहे, फक्त अप्रोच आपली व्यवस्थित आणि बेस्ट पाहिजे की क्वेश्चन सोडवलेले तुम्ही कसे आहे, तुम्ही शिकले कसे, त्याला खूप खूप महत्त्व आहे. आता 4th क्वेश्चन बघू. अधिक प्रेक्षकांनी आकर्षित करण्यासाठी एका चित्रपटगृहाने तिकिटाचे दर 15% कमी केले, परिणामी विकल्या जाणाऱ्या तिकिटांची संख्या 10% वाढली. तर याच्यामध्ये 2 कन्सेप्ट येतात मित्रांनो, की एक असतं आपलं एक्सपेंडिचर म्हणजे खर्च बरोबर काय असतं तुमचं, एक्सपेंडिचर बरोबर प्राईस इंटू कन्झम्पशन असतं. ठीक आहे. म्हणजे तुमचं किंमत किती आहे आणि खपत किती त्यावर अवलंबून असतं. दुसरं असतं रिव्हेन्यू बरोबर काय असतं मित्रांनो, रिव्हेन्यू बरोबर प्राईस इंटू सेल असतं, है ना. प्राईस इंटू सेल म्हणजे विक्री, आणि इकडे काय असते, किंमत असते, त्यावर त्याला काय मिळत असतं, पुरं राजस्व मिळत असतं. ओके. ते 2 याच्यावर अप्रोचवर हा क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, तिकिटाचा दर 15% कमी केला, काही नाही करायचं आहे. जर बघा ओव्हरऑल त्यांनी विचारलं एकूण काय परिणाम झाला, तर आमच्याकडे एकदम बेस्ट फॉर्म्युला A+B AB/100 पुट करायचं, कारण की सर्व ॲन्सरसुद्धा पर्सेंटेजमध्ये दिलेले आहे. आता 15% कमी झाला, -15% झाला, आणि त्याच्यानंतर काय केलं की 10% वाढवलं म्हणजे +10% झाला. तर -15 × 10 अपॉनचं काय करायचं आहे, 100 करायचं आहे. तर इथे काय झालं, -5% येईल. 1 0 कट केलं, याला कट केलं तर 1.5 -1.5. तर किती आला, -6.5ने काय झाला, डिक्रीज झाला. म्हणजे त्याला काय झालं, -6.5ने महसूल काय झाला माझा कमी झाला. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. आता आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन काय. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. 3 मित्रांनी याच्यामध्ये प्रश्नमंजुषामध्ये स्पर्धेत 16,200 रुपये जिंकले आणि बक्षीस रक्कम आपसात वाटून घेण्याचा निर्णय घेतला. जर दुसऱ्या मित्राच्या वाटे पहिल्या आणि तिसऱ्या मित्राच्या एकत्रित वाट्याच्या 5/13 एवढा असेल तर दुसऱ्या मित्राला किती रक्कम मिळाली पाहिजे. तर आपण सर्वात अगोदर 3 मित्र मांडून घेऊ. 3 मित्र बिलकुल तुमच्यासारखे. आता ते काय म्हणताय की 3 मित्र, आता जो दुसरा मित्र आहे सेकंड मित्र त्याच्या वाटेवर किती येतात, 5/13 येतात. कोणाच्या, फर्स्ट आणि थर्ड मित्राचं मिळून, 3 मित्राचं मिळून. आता जर याला रेशोमध्ये घेतलं मित्रांनो, तो फर्स्ट प्लस थर्ड याची व्हॅल्यू 5 आली आणि 1 आणि 3 दोघींची मिळून 13 आली. म्हणजे पहिला आणि तिसरा हे यांची जे एकूण टोटल आहे ते 13 आहे आणि जे दुसरा आहे त्याची टोटल किती आहे, 5 आहे. म्हणजे वरते बी येईल आणि खाली A+C आहे. त्याचा जो रेशो आलेला तो 5 आणि 13 आहे. आणि तिघांची व्हॅल्यू दिलेली आहे. तिघा म्हणजे मग तिघांची बेरीज होऊन जाईल. तिघांना जर ॲड केलं मी A+B+C जर केलं तर हे किती बनतं, 18 बनला का नाही बनला. ह्याच 18ची किंमत किती दिली, 162,000 दिली आहे. जो याच्या किती पट आहे, याचा 9 पट आहे. आणि तुम्हाला विचारले बीची व्हॅल्यू तर 9 × 5 केलं तर किती येतं, 45. ऑप्शन नंबर D फॉर देवसेना आपलं याच्यामध्ये काय येणार आहे, उत्तर येणार आहे. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन सेकंडवाला, की रिया काय करते, 7 दिवसात भित्तीचित्र रंगवू शकते. ठीक आहे, बघून घेऊ. रियाने काय केलं, 7 दिवसात रंगवलं, काही प्रॉब्लेम नाही. आणि झोया 8 दिवसात रंगवतो, बिलकुल झोया 8 दिवसात रंगवते. आणि कबीरच्या मदतीनं ते 3 दिवसात रंगवतात. आता 3 प्लेयर आले, रिया, झोया आणि कबीर. यांच्या मदतीने ते 3 दिवसात रंगवता. आता काय करायचं, तिघांचं काय काढायचं, लसावी काढायचा. लसावीला काय म्हणतो आपण, एलसीएम जर काढला तर तिघा एकामेकाला कोप्राईम म्हणून असं लिहून टाकायचं. मग याची इफिशियन्सी काढायची. याचे काय डे आहे, इफिशियन्सी हे काय झालं, टोटल वर्क झाला, एकूण काम झालं. आता याची इफिशियन्सी काढली तर हे उरलेलं 8 आणि 3 किती झाला माझा, 24 झाला. आता हे 8 आहे तर 7 आणि 3 किती होऊन जाईल, तसंच 21 होऊन जाईल. आता हे 3 आहे तर 7 आणि 8 किती होईल, 56 होऊन जाईल. म्हणजे तिघं जे RA ZA+K हे तिघं एका दिवसात किती काम करतात, 56 काम करता. हा 24 काम करतो, हा 21 काम करतो, तो उरलेला के किती काम करेल, 11 काम करेल. संपला विषय. आता तुम्ही बघू शकता की जे हे इफिशियन्सी ह्याच हिशोबाने त्यांना काय मिळणार आहे, पैसे मिळणार आहे. पैसे ह्याच रेशोमध्ये त्यांना मिळतात. 24
21 आणि 56च्या रेशोमध्ये त्यांना पैसे मिळणार आहे. आता आपण बघू की त्यांना किती रुपये मिळत होते. त्यांनी प्रकल्पासाठी 1400 रुपये मिळत होते. आता मी जर असतो इथे स्मार्ट तर माझं उत्तर इथेच येऊन गेलं असतं. मला डायरेक्ट दिसते की 11चं जे मल्टिपल आहे ते हे ऑप्शनमध्ये नाही, हे ऑप्शनमध्ये नाही, हे ऑप्शनमध्ये इथेच आहे. कारण की 11चं काय असतं 7 आणि 5, 7 करा 7 - 7 शून्य केलं तर आपलं उत्तर येऊन जातं. पण मी तुमच्यासाठी करून दाखवतो की याला कसं सॉल्व्ह करायला पाहिजे. आता आपलं जे हेच रेशो आहे ह्या रेशोमध्ये त्यांना पैसे मिळणार आहे 24, 21 आणि 11. म्हणजे ही जी 56 आहे, 56ची किंमत किती मित्रांनो 1400. मग आपण इथून एकाची किंमत काढून घेऊ. इथे जर काढली आपण किती आले, शून्य आले. 14 एकम 14, 14 चूक 56. 4ची किंमत किती आली मित्रांनो आपली 100 आलेली आहे. तर आपण इथून पण काढू शकता की 24ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर 24ची किंमत काढायला आपण काय करू, 6ने मल्टिप्लाय केलं तिथे पण 6ने, तर 24ची किंमत किती आली मित्रांनो 600 आली. म्हणजे 3 ऑप्शनमध्ये 600 होतं. आता आपण बघू पुढचं ऑप्शन. पुढचं ऑप्शन म्हणजे आता सपोज याला 25 करून टाकतो. एकाची किंमत किती आली मित्रांनो 25 आली. मग 24 21 गुणीला जर मी 25 केलं तर 25 एकम 25, 25 दोन्ही 50 आणि किती आलं 52. 525, 525 या ऑप्शनमध्ये होतं म्हणून ऑप्शन नंबर सी. पण मी जर असतो तर हे करण्याची काही गरज नाही, मी इथेच क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकलं असतं. ओके, आता आपण बघू आपला हा नेक्स्ट क्वेश्चन. हा पण खूप छान क्वेश्चन होता आणि मोस्ट रिपीटेड आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, एकदम बेसिक अप्रोच हे करायची की वरती काय लिहायचं अंतर लिहायचं आणि खाली काय लिहायचा जो स्पीड आहे. ठीक आहे, स्पीड वाढलेला आहे आणि त्याच्याच यासाठी किती वेळ आपल्याला कमी लागला ते आपण बघू. ठीक आहे, या क्वेश्चनमध्ये हे सांगितलं की 6 मिनिटं 40 सेकंड त्याला उशीर लागतो. आता सर्व किलोमीटर आन्सर पण किलोमीटरमध्ये, म्हणून याला तासामध्ये कन्वर्ट करून घेऊ. 6 मिनिटाला सेकंडमध्ये कन्वर्ट करण्यास 60ने मल्टिप्लाय प्लस 40 जर केलं तर मी किती होता 400 सेकंड. आणि ह्या 400 सेकंडला मी तासामध्ये कन्वर्ट करू शकतो इझिली 60/60 करून. ठीक आहे, मग याला कट केलं तर मी किती आले, हे 3 आणि हे 3 ते किती आले 1/9 तास माझे आले. ओके, आता अंतर टाकणार आहे मी. अंतरवरती 21 आणि तिचा अगोदरचा स्पीड किती होता S होता. सेम अंतर आहे, त्याचा स्पीड कितीने वाढवला 12ने वाढवला तर त्याला किती तास कमी लागतो 1/9 तास त्याला कमी लागतो. आता सर्व स्टँडर्ड व्हॅल्यू झालेली आपली. मी 21 जर कॉमन घेतला तर इथे काय येईल, इथे 1/S येईल, इथे काय येईल 1/S + 12 येईल आणि बाकी काय राहणार आहे 1/9 ॲज इट इज राहणार आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय करतो मी, तर क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर S + 12 आला, हा Sचा मल्टिप्लाय इथे करतो आणि हे जे क्रॉस मल्टिपलवाले हे टर्म ह्या साईडला घेऊन जातो, तर S + 12 करून टाकतो मी. आता SS कॅन्सल झाला. 21 गुणिले काय आलं माझं 12, हे 9 पण इथे मल्टिप्लायला करतो तर इथे काय येईल माझं जे पण आन्सर येईल आपला माझं ते किती येणार आहे S + 12 येणार आहे. आता व्हॅल्यू पुटिंग मेथडने याला सॉल्व्ह करायचं, व्हॅल्यू पुटिंगने. आता मला सांगा जर मी 48 घेतले, मला स्टार्टिंगचा विचारला म्हणजे हा विचारला हे आपल्याला काय विचारलेली स्पीड विचारलेली. आता जर मी स्टार्टिंगला इथे 48 घेतलं आणि 48 + 12 केलं तर माझं 60 होतं. म्हणजे माझं इथे पण मल्टिप्लायला एक युनिट डिजिटमध्ये 0 यायला पाहिजे, तर 0 येते का नाही. म्हणजे हे ऑप्शन असणार आहे का, बिलकुल नाही. सेकंड ऑप्शन घेतो मी. सेकंड ऑप्शनमध्ये स्पीड 45 आहे. 45मध्ये जर मी 12 मिळवलं तर माझी किती इथं 57 होता. युनिट डिजिटमध्ये माझं 5 दिसतंय का इथे, इथे किती आलं 7 × 5 = 35 तर 5 येईल, तर 5वाला हा ऑप्शनसुद्धा नाही घेऊ शकत. आता मी 42 जर पुट केलं, ओके, माझं इथे काय 21 गुणिला 12 गुणिला 9 आहे. आता जर मी 42 जर पुट केलं तर इथे काय आता 42 + 12 किती 54, 4 दोन्ही काय बनतं माझं 8 बनतं. हे 2 × 1 = 2 9, इथे पण 8 बनतं आहे. तर हे असू शकतं. हे 40 माझं येणारच नाही. 40 मी आताच बघितलं की 1 0 माझं येईल का, 40 + किती झाले ते 52, तर माझा एक युनिट डिजिटला 0 येते का नाही, तर म्हणून हे येणार आहे. तुम्हाला जर वाटलं की मी चुकीचं करते, तुम्ही एक वेळा व्हॅल्यू पुट करा आणि क्वेश्चनमध्ये सॉल्व्ह करून ठेवा. जर तुम्हाला नाही वाटलं असं नाही करायचं, त्याची क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवून घ्या. ही काय बनते S² बनते, 12S बनते आणि हे तुम्ही मोठा गुणाकार करा, इथे करा, मग परत ते क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करा तर इझी पडेल. त्यापेक्षा बेस्ट अप्रोच हीच या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याची, व्हॅल्यू पुटिंगने करा, तुमचे आन्सर इझिली येऊन जाणार आहे. ठीक आहे, आता बघा की आपलं जे पॅटर्न असतं ते एक्झाममध्ये असतं की 2 सेक्शनमध्ये पेपर होतो आहे ना, म्हणजे ABCD सेक्शन बनते, त्यामुळे 7 प्रश्न आपले मॅथ्सचे ह्या सेक्शनमध्ये आणि पुढच्या सेक्शनमध्ये किती येतात 5 एक क्वेश्चन आहे, 5 किती प्रश्न आहे, हा 6 क्वेश्चन आलेले आहेत. तर ते पण बघू आपण सेकंड 6 क्वेश्चन. आता बघा हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट आपला त्याच्यात सेक्शन दिलेला आहे ऑलरेडी. ओके, फर्स्ट सेक्शन आपला एक कव्हर झाला आहे. नेक्स्ट सेक्शन आता म्हणतो 1000मध्ये अशी कोणती सर्वात लहान संख्या मिळेल जा जेणेकरून ते 45ने निशेष भाग जाईल. काहीच नाही करायचा, 1000 असं लिहून टाकायचं, त्याला 45ने भाग करायचा. 45चा टेबल 2 वेळा बोलायचा, तर किती आले 90, उरीन 10, परत 1 0, परत किती आले 90. आता जे शेष आहे, शेष किती उरलं आहे तुमचं 10. याच्यामध्ये मिळवा म्हणजे काय करायचं, ॲड करायचं आहे. 10मध्ये जर मी किती मिळवले तर 45 बनलं पाहिजे आपल्याला भाग होण्यासाठी, तर किती मिळवायला लागतील मला 35, तेव्हा येईल.
जर प्रश्नाचा उलट असता काय वजा करा म्हणजे निगेटिव्ह मायनस काय करा, तर मायनस काय करावं लागलं असतं आपल्याला, हे 10 उरलेले हे एक्स्ट्रा पडता हे काय केले असतं आपण मायनस केले असते, तो उत्तर आलं असतं. ओके, हा इझी क्वेश्चन होता. आता आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. पाण्याची टाकीची क्षमता किती, 4/5 पाणी भरले, 6 बादली काढून टाकून नंतर 4 बादली वाढवण्यात आली. या बदलानंतर टाकी 3/4 भाग भरली. टाकी पूर्ण भरण्यासाठी एकूण किती बादल्या लागतील. खूप छान प्रश्न आहे. आता बघा हे 2 कॅपॅसिटी वेगळे वेगळे म्हणून याचा लसवी काढून घ्यायचा. 5x4 म्हणजे मी स्टँडर्ड व्हॅल्यू ठेवून टाकतो की टाकीची जी कॅपॅसिटी 20 काय टाकी फुल भरण्याची कॅपॅसिटी आहे. फुल भरण्याची काय झाली कॅपॅसिटी झाली, क्षमता झाली. ओके, आता त्याच्यातलं 4/5 भाग म्हणजे याला 20 करण्यासाठी मी कितीने मल्टिप्लाय केले ते बघा. याला मी 20 करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय केलं आहे, तर 4ने केले, तर वरते पण 4ने करीन. तो अगोदर किती भरली होती, 16 भरली होती. याला 20 करण्यासाठी 5ने मल्टिप्लाय केले, याला 5ने केले, तर आता किती भरली जाईल 15. अगोदर माझी 16 भरली होती, आता 15 भरली जाईल म्हणजे कितीने कमी आहे माझी बाल्टी, 1ने कमी आहे. आता तो काय म्हणतोय की आपण काय केलं, 6 बादल्या काढून टाकल्या. अगोदर 16 भरली होती, 16मधून 6 काढल्या आणि किती टाकल्या +4 टाकल्या, तर एकूण किती बादल्या कमी पडल्या 2. हा म्हणतो इथे एकच कमी पडली, 1ने कमी पडली. आपल्याला क्वेश्चनच्या हिशोबाने किती कमी पडली 2. मग याला कशाने मल्टिप्लाय करू, 2 करू. म्हणजे हे जे बादल्या होते 32 होत्या, नंतर किती उरल्या 30 उरल्या. तर कॅपॅसिटी टाकीची किती 20 × 2 केलं तर 40 फुल कॅपॅसिटी आहे. ऑप्शन नंबर D4 देऊचं उत्तर. खूप छान क्वेश्चन होता. ठीक आहे, हा MPSCला पण येऊ शकतो ॲज इट इज क्वेश्चन. ठीक आहे, ग्रुप C वगैरेला. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या परीक्षेत गुणांचे विश्लेषण करताना सरासरी 32 गुण प्राप्त होतात. ठीक आहे, तर ॲव्हरेज किती आपली 32, सरासरी किती आहे, ॲव्हरेज किती आपली 32 आहे. आता 6 विद्यार्थ्यांचा सरासरी प्राप्तांक किती आहे, 28 आहे. आता 28 गुण आपल्याला मिळाले, 28 गुण मिळाले. किती विद्यार्थ्यांवर मिळाले, 6 स्टुडंटवर मिळाले. आता जो मला एक सांगा, आपल्या विचारलं 7व्या विद्यार्थ्यांचे प्राप्तांक. 7व्या विद्यार्थ्याला जर सर्वांची ॲव्हरेज 10 विद्यार्थ्यांची सरासरी 32 आहे, तर 7व्याची पण किती असणार आहे, 32च असणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला एक नवीन अप्रोच सांगतोय की ॲव्हरेज सॉल्व करण्याची न्यू अप्रोच काय पाहिजे. तर 7व्याची जे हे असणार आहे ते किती 32 गुण तर त्याला मिळतील. आता बघू कमी जास्त काय होता. आता 32ला जर 28ने कम्पेअर केलं तर कितीने कमी पडतं, 4 गुण एकावर, तर 6वर किती गुण कमी पडतील आपल्याला, 24 गुण. आता हे 24 गुण याला कमावं लागतील का नाही लागतील, कारण की सरासरी कमी केली, सरासरी 32पर्यंत वाढवायला याला जास्त मार्क पाहिजे, त्याला +24 आपण इथे टाकून देऊ. आता सेकंड म्हणतोय तो 3 विद्यार्थ्यांची सरासरी किती 38 आहे. आता 38 किती जास्त आहे, 6 जास्त आहे, कितीवर 3वर म्हणजे 18 गुण. याला आता 32पर्यंत नेण्यासाठी मला 18 गुण काय करावं लागतील, कमी करावं लागतील. म्हणून कमी करायचे म्हणून 18 करायचा. बस मला याला ॲड केलं तर हे 6 आणि उरलेले किती आलं 32 + 6 टोटल त्याला किती गुण पाडावे लागतील, 38 गुण. आता हे बेसिकने पण तुम्ही करू शकता, तसं काही नाही की 32 आहे मग याला 10 करा, मग हे 320 बनवा. ठीक आहे, मग 6ला परत 28 करा, जे पण व्हॅल्यू येईल ते करा. मग इथे 3ला परत तुम्ही 38ने गुणा करा, जे व्हॅल्यू येईल ते. या दोघींची एडिशन करायला मायनस करा, मग तुमचं उत्तर येऊन जाईल. तसं पण करू शकता, पण ही एकदम बेस्ट आणि युनिक मेथड आहे. ओके, ह्या अप्रोचला जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचे खूप चान्सेस आहे क्वेश्चन फास्ट अप्रोचने होईल. म्हणजे मी तर तुला सॉल्व करून दाखवले, जर तुम्ही खूप छान प्रॅक्टिस केली तर डायरेक्टली इझिली क्वेश्चनला सॉल्व करू शकता. ठीक आहे, आता बघू आपण नेक्स्ट बघू. आता दिलं त्यांनी 1 ते 4 दिवसात सरासरी तापमान काय. मी तर क्वेश्चनला न पेन उचलता हे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. त्यांनी मला काय विचारले की 5चे नोंदविले तापमान काय. ठीक आहे, मी अगोदर तुम्हाला काय सांगतो, बेसिक अप्रोच सांगतो, नंतर मी मेंटोस सॉल्युशन देतो याचं. ठीक आहे, मेंटोस सॉल्युशन देतो. ओके, की मेंटोस सॉल्युशनने आपण कसं याचं आन्सर काढणार आहे. ठीक आहे, आता बघू आपण 1 ते 4 दिवसात सरासरी तापमान म्हणजे 1 + 2 + 3 + 4 डिवायडेड बाय 4 राहील, तर त्याला काय करू 16 ऑलरेडी मी 4 लिहून टाकतो टोटल. सेकंड +3 + 4 + 5 आहे, तर 4 दिवसाचं किती आला 63 × काय करू आपण 4 करू. ठीक आहे, आता मी मायनस करतो तर हे सर्व नेगेटिव्ह होऊन जाणार आहे. 2 2 कॅन्सल, 3 3 कॅन्सल, 4 4 कॅन्सल. तो फर्स्ट -5 याची व्हॅल्यू किती आली माझी 4 - 3 म्हणजे -12 आली व्हॅल्यू. जर मी पलटलं त्याला तर जो 5th नंबर आहे तो एका नंबरपेक्षा कितीने जास्त आहे, 12ने जास्त आहे. ओके, 12ने जास्त आहे का नाही आहे, 12ने जास्त आहे. आता आपल्याला रेशो काय दिलं आहे की फर्स्ट नंबरचा रेशो आणि 5th नंबरचा रेशो हा किती दिला आहे 21 आणि कितीला आहे 25 दिला आहे. याच्या रेशोमध्ये जे अंतर आहे ते किती 4चं आहे. आपणने काढलेलं अंतर किती 12चं आहे, म्हणजे याचं किती पट आहे मल्टिप्लाय बाय 3. तसंच याची व्हॅल्यू विचारली म्हणून याला किती आपण मल्टिप्लाय करू, याला आपण 3ने मल्टिप्लाय करू. 25 3 किती आलं 75. फर्स्टची व्हॅल्यू विचारली असते तर किती आले असते आपले 63. आता मी काय करणार आहे बघा, हे सर्व गोष्टी करण्याची बिलकुल ही मला गरज नाही. मी काय करतो
की 1 आणि 5 दिवसाचे जे रेशो दिले फर्स्ट आणि फिफ्थचे ते रेशो किती दिले 21 आणि 25 दिलेले. मला इतकी रामायण महाभारत करण्याची बिलकुल गरज नाही आहे. मी तुम्हाला एकदम एका लाईनमध्ये आन्सर सांगतो की एका लाईनमध्ये आन्सर कसं काढायचं. आता मला जो याची व्हॅल्यू काढायची तर हे जे 5 नंबरची व्हॅल्यू ते 25चा गुणाकार असणार आहे का नाही असणार आहे. 25मध्ये काहीतरी गुणाकार एक नंबर आहे ते मिळून होणार आहे. तर मला सांगा 71 25चा गुणाकार आहे का, 74 25चा गुणाकार आहे का, 70 25चा गुणाकार आहे का. 25च्या पाड्यात फक्त आणि फक्त काय येतो 75 येतो आणि तोच माझा काय असणार आहे उत्तर असणार आहे. हे तुमचं मेंटोस आणि पेपर सोल्युशन असं असायला पाहिजे. ओके, तेव्हा तुमची एक्झाम निघणार आहे मित्रांनो. आता आपण बघू आपलं नेक्स्ट क्वेश्चन पण खूप छान दिलेलं आहे की त्याने काय म्हटलेलं आहे की कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज किती आहे. एका इयरचं चक्रवाढ व्याज काय असतं सेम असतं 4% तर 4%. आता 6% आहे, 6%ला 6 महिने म्हणजे 6 महिन्याला जर दिलं तर 3% 2 स्लॅब झाले माझे. आता मला माहिती आहे इफेक्टिव्ह रेट काढायचं असेल तर मला काय करावं लागतं, हा फॉर्म्युला यूज करावा लागतो, A+B AB/100 यूज करावा लागतं. तो मी केला तर माझे जे इफेक्टिव्ह असतं 1 इयरला 6 मंथला ते त्याला 3 आणि 3 6 प्लस 0.9 वाला की नाही आला 0.09 वाला म्हणजे किती आलं असतं 6.09 वाला असतं. तर मग मी किती कमवलं, मी 4% घेतले आणि 6.09% दुसऱ्याला दिले तर मी 2.09% कमवले. आणि याचीच व्हॅल्यू काय दिली त्यांनी नाही की मी 125.40 रुपये कमवले. जर आता मी याला सॉल्व करतो तर मला एक दिसतंय की हे याच्या किती पट आहे 6 पट आहे. किती पट आहे मल्टिप्लाय बाय 6 म्हणजे 60 गुणा आहे है ना. मी हे डेसिमल रिमूव्ह करतो, पर्सेंटेज इकडे घेऊन जातो आणि जेव्हा मी सॉल्व करतो कारण की 209 गुणिला 6 मी इथेच बघतोय हे बघा हे काय दिलं 1254 दिलं आहे आणि 209 दिलं आहे. मी जर याला 6ने गुणाकार केला तर 6 मग किती आले 54 झाले आणि 6 दोन्ही किती आले 12 झाले. म्हणजे ही व्हॅल्यू आली का नाही आली माझी, बस मी हेच डोकं लावणार आहे. म्हणजे 1%ची जी व्हॅल्यू माझी ते किती आली 6 आली. 100ची व्हॅल्यू टाकायची म्हणजे 2 शून्य बिलकुल लावून टाकायचे ते 100%ची व्हॅल्यू किती आली 6000. हे माझं उत्तर येणार आहे. एकदम सोपं सॉल्युशन आहे आणि एकदम स्मार्ट अप्रोचचे एका लाईनमध्ये आन्सर येण्याची अशी शक्यता आहे तुमची. ठीक आहे, आता बघू आपण लास्ट क्वेश्चन बघू, नंतर आपण बाकीचे क्वेश्चन पण डिस्कस करू आणि एकदम स्मार्ट आपला अप्रोच असेलच ह्याच प्रकारे. तो काय म्हणतो एक वेळेला आपल्या बचत काही योजना रक्कम त्या सरळ व्याजाखाली त्याचे किती आहे 6.16 1/4 वर्षानंतर मिळणारे व्याज हे मूळ रकमेचा म्हणजे एक मला सांगा की मूळ रकमेचा 3/8 आहे. ठीक आहे, हे काय त्याचं सिम्पल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आहे. मूळ रक्कम म्हणजे काय असतं आपलं प्रिन्सिपल असते. आता मी जर याला रेशोमध्ये घेतलं तर काय आलं वरचं सरळ व्याज 3 आहे मूळ रक्कम 8 आहे म्हणजे मूळ रक्कम माझी 8p असणार आहे आणि त्यावर 3pचं मला सरळ व्याज मिळणार आहे. किती वर्षात झालं याला मी सिम्प्लिफाय केलं तर 6 1/4ला मी असं लिहू शकतो 6 चौक 24 आणि 25/4 लिहू शकतो. लिहून टाकलं मी 25/4 आणि अपॉनमध्ये 100 पुट करू शकतो आणि इथे काय रेट पुट करू शकतो का नाही कारण की मला तेच काढायचं आहे. आता मला सांगा मी इथे डायरेक्टली उत्तर त्याचं काढू शकतो जर मी आता 25ला 4 केलं आणि 8 दोन्ही किती आले 16 आले डायरेक्ट 3 दोन्ही किती झाले माझे 6%. तसं मी 3चं मल्टिपल पण शोधू शकत होतो, हे दोघं तर आले नसते पण ह्याच्यात माझा कन्फ्युजन झाला असता. ठीक आहे, तर हे होतं आपलं एकदम स्मार्ट सॉल्युशन की तुमचं मेंटोस सॉल्युशन कसं असायला पाहिजे. ठीक आहे, आपण असेच अदर क्वेश्चन पण बघणार आहोत की जे GMCचे झालेले आणि अदर आपले IBPS कंडक्ट कसं करते. ठीक आहे, IBPS तर IBPS आणि TCSचा जो मॅथ्सचा जो पॅटर्न आहे तो खूप 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 चांगला आहे. ठीक आहे, खूप एकदम छान क्वेश्चन आहे म्हणजे क्वालिटी क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, तर क्वालिटी क्वेश्चनचा अप्रोच शॉर्ट टाईममध्ये कसा असायला पाहिजे तो मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार. ओके, तो थँक्स फॉर वॉचिंग मी. थँक्यू.